बदलत्या हवामानाने वाढले आजार, सर्दी, ताप, खोकल्याने ठाणेकर बेजार. सिव्हिल रुग्णालयात 2 महिन्यात 984 रुग्णांची नोंद. बदललेले वातावरण, वाढते धुके, सकाळी वाढलेले धुळीचे प्रमाण, वाढते प्रदूषण यांसारख्या कारणामुळे सर्दी, ताप, खोकल्यांचे रुग्ण वाढले आहेत. 25% रुग्णांमध्ये वाढ झाली असून 2 महिन्यात ठाणे महानगरपालिका हद्दीत 17,325 रुग्ण तर सिव्हिल रुग्णालयात 984 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 195 रुग्ण या आजारांनी सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. ठाणे महानगरपालिका आरोग्य केंद्राबरोबर खासगी क्लिनिक आणि सिव्हिल रुग्णालयात दररोज सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. या रुग्णांना 5 ते 6 दिवसांचा औषध गोळ्यांचा कोर्स दिला जातो, तर त्रास जास्त असणाऱ्या सिव्हिल रुग्णालयात 3 ते 7 दिवस दाखल करून घेतलं जातं, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. ठाणे महानगरपालिकेतील बदलत्या हवामानाने वाढलेले आजार, सर्दी, ताप, खोकल्याने ठाणेकर बेजार झालेत. 30 आरोग्य केंद्रामध्ये 17,325 रुग्ण 2 महिन्यात या आजारांचे आढळले असून त्यांना उपचार देण्यात आले आहेत. कळवा रुग्णालयात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. 3,686 इतक्या रुग्णांची तपासणी कळवा रुग्णालयात झाली. त्यापाठोपाठ लोकमान्य येथील आरोग्य केंद्रामध्ये 2,907 इतक्या रुग्णांची नोंद झाली. 30 पैकी 7 आरोग्य केंद्रात मात्र एकाही रुग्णाची नोंद झाली नसल्याने ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कळवलं आहे. सिव्हिलमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर एकूण 984 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 195 रुग्ण दाखल झाले होते, तर बाह्य रुग्ण विभागामध्ये 789 रुग्णांची नोंद झाली.